सेन्सिटिव्ह स्किनवर आयब्रो करताना तुमच्याकडनं स्किनवर कट्स येतात का? तर फ्रेंड्स, बघूया सोपी मेथड. जेव्हा आपण सेन्सिटिव्ह स्किन किंवा थीन एकदम पातळ लेअरवाली स्किन असेल, अशा वेळी आयब्रो करताना तुम्ही काय काळजी घ्याल? तर बघा, इथे दाखवल्याप्रमाणे आपण थ्रेड हा स्किनवर प्रेस करायचा नाहीये. हलक्या हातानी, अलगद हातानी तुम्हाला हेअर्स रिमूव्ह करायचे. बघा, इथे थ्रेड मी स्किनवर घासत नाहीये. स्किन आणि थ्रेडमध्ये एक पातळ हेअरलाईन इतकं अंतर आहे. सो याच पद्धतीत तुम्हाला आयब्रो करायच्या आहेत. हाताचं प्रेशर कमीत कमी आणि स्किनवर थ्रेड टच न करता तुम्हाला थ्रेडिंग करायचं आहे. अशा पद्धतीत जर तुम्ही आयब्रोज केले तर नक्कीच आयब्रोज सुद्धा छान होणार आणि क्लायंटच्या स्किनला कितीही सेन्सिटिव्ह स्किन असली तरी सुद्धा कट्स येणार नाहीत. तर मला सांगा, तुम्हाला हे आयब्रोज आवडले का? आणि तुम्हालाही जर या ट्युटोरियलमुळे आयब्रो करायला सोपं जात असेल तर फ्रेंड्स नक्कीच कमेंट करा. मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे आयब्रो करायला इश्यूज येतात किंवा कोणत्या पद्धतीचे आयब्रो करणं हार्ड जातं. आपण त्यावर नक्कीच ट्युटोरियल घेऊन येऊया. पुन्हा लवकरच भेटूया नवीन ट्युटोरियल सहित. बाय.